10वीचा गणिताचा पेपर दुपारी 1ला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीला रात्री 8:45ला पोहोचवला गेला असून त्यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाई आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केला। शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी 10वीचा गणिताचा पेपर होता। सकाळी 11 ते दुपारी 1 असा पेपरचा कालावधी होता। पेपर संपल्यानंतर 2 ते 2.5 तासात पेपर कस्टडीमध्ये पोहोचणे अपेक्षित होते। अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री 8:45 वाजता रिक्षातून 10वीचे पेपर आणण्यात आले। या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती। या प्रकरणात कोणतीही चौकशी अद्यापही न झाल्याने सोमवारी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे। यावेळी अविनाश मडीखांबे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी प्रतिक्रिया देताना अधिक माहिती दिली। आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, गोरखनाथ दाडुमनी आदींची यावेळेस उपस्थिती होती। मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांना अक्कलकोट येथील दिनांक 7 रोजी शुक्रवारी 10वीचा गणित भाग 2 पेपर होता। त्या दिवशी 11 ते 1:30 पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये 1 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे। या एवढे 5-5 तास 6-6 तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का, असा आरोप आमचं या संबंधित अधिकाऱ्यावरती आहे। आणि तात्काळ जे आपले तिथले गट शिक्षण अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्फाची कारवाई करण्यात यावा। या अगोदर शाळेच्या स्कूल येथे कस्टडी होता, तिथला कस्टडी अचानकपणे का हलवले हे बी एक संशयास्पद या ठिकाणी आम्हाला वाटतो। तरी या एवढ्या मध्यरात्री रिक्षातून 10वीचे पेपर 8:45 वाजता पंचायत समितीमध्ये कोणतेही अधिकारी नसताना त्या ठिकाणी पेपर ठेवले जातं, याचं कुठेतरी आम्हाला संशय ह्या ठिकाणी वाटतो आणि कुठेतरी आर्थिक व्यवहार झाले का असा आम्हाला या ठिकाणी आरोप आहे। त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बडतर्फाची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे।